मुख्यमंत्री भाजपचाच असावा असा मोठा मतप्रवाह भाजपच्या गोटात आहे। भाजपचा स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे। मोठा भाऊ म्हणून भाजपनं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलंय। विधानसभेसाठी जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी भाजपनं योग्य प्लॅनिंग केल्यामुळे मुख्यमंत्री आमचाच असं भाजप वरिष्ठांना वाटतंय। आता भाजपची ही मागणी पूर्ण होणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला राहुल कुलकर्णी देणार आहेत। राहुल, आपण पाहतोय मुख्यमंत्री भाजपचाच असावा असा मोठा मतप्रवाह भाजपच्या गोटात आहे। दुसरीकडे आणखी एक शक्यता ती म्हणजे सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती मिळतीये, शिंदे हे स्थानिक संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्री राहावेत असा एक सूर बघायला मिळतोय। तिसरीकडे अजित पवार गटानं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी फडणवीसांना पाठिंबा दिलाय। हे सगळं चित्र पाहता आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, काय शक्यता वर्तवल्या जात आहेत? शक्यता अर्थातच श्री देवेंद्र फडणवीस यांची आहे, कारण विधिमंडळ पक्षातल्या आमदारांचं मत भाजपच्या अंतर्गत घेतलं तर जवळपास सगळ्यांचं मत एकच असणार आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। आणि त्यांच्या 3 मित्र पक्षातल्या एका महत्त्वाच्या घटक पक्षानं जर त्यांना जाहीरपणे अशा पद्धतीचा पाठिंबा दिला असेल, कारण माझी माहिती अशी की ही फक्त सूत्राच्या आधारावरती नाही आहे, तर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वानी एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्याकडनं कानोसा घ्यायला सुरुवात केलेली आहे। आणि त्यातनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कल हा देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आहे। आता त्यांच्याबद्दलची जी काही सामाजिक संरचना महाराष्ट्रातली आहे आणि त्याचा पुढे भाजपला त्रास होईल अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी होत्या, निकाल जसा आला तसं भाजपातल्या सगळ्याच नेते मंडळींनी हे सांगायला सुरुवात केली की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014, 2019 आणि 2024 या 3ही वेळेला आपण निवडणुका लढल्या आणि 3ही वेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज घटकानं देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे। पुन्हा त्यांचं विजन, त्यांनी 2014 ते 19 या काळामध्ये केलेलं काम, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर जात आहेत। काही गोष्टींचा भाग होता तो म्हणजे ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली गेली त्या एकनाथ यांना अशा पद्धतीनं जर दूर केलं तर काय होईल। परंतु नंबर्सच असे आहेत, आकड्यांची जर स्थिती आत बघितली तर जवळपास भाजपनं स्वतःच्या कोठ्यातनं दिलेल्या आणि भाजपला मानणाऱ्या अशा एक आमदारांचा जर आपण गोळाबेरीज केली तर साधारणतः ते 138 137च्या आसपास होते। आता त्यांना बहुमतासाठी 145ची गरज आहे। कोणीही या स्थितीमध्ये भाजपबरोबर एकट्याने यायला तयार होईल। त्यामुळे या आकड्यामुळे आता फारसा अर्थ राहिलेला नाही आहे। भाजपला एवढं संख्याबळ मिळाल्यानंतर सुद्धा जर भाजपचा मुख्यमंत्री होणार नसेल तर मग कार्यकर्त्यांनी एवढं जे कष्ट घेतलं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली गेली, परंतु भाजपनं केलेले कष्ट, खास करून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबरच प्रत्येक मतदारसंघाची अ, ब, क अशा विभागणी केली गेली आणि त्याप्रमाणे शेवटपर्यंत पक्ष काम करत राहिला। ज्या घटकांचा आपल्याला पाठिंबा मिळू शकत नाही, म्हणजे आता दलित बांधव आहेत, तर त्यांच्यासाठी एक वेगळी नेपथ्य रचना केली गेली। देशभरातले MP खासदार आणि आमदार हे जे दलित आहेत स्वतः, आणि मंत्री सुद्धा किरण रिजिजू हे महाराष्ट्रामध्ये 2 महिने तळ ठोकून होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेलं काम पण या काळात सगळ्यांना दिसलं। या सगळ्यातनं असं दिसतं आहे की आता एवढ्या कष्टानंतर आपल्याला मुख्यमंत्री पद हे मिळायलाच हवं। त्यातल्या त्यात जर संघाची भूमिका ह्या संदर्भात महत्त्वाची ठरली तर ज्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ज्याचं जन्मस्थानच महाराष्ट्र आहे, त्या संघटनेमध्ये आपल्या विचाराचाच मुख्यमंत्री असावा अशा पद्धतीचा भाव आहे। ह्या सगळ्यांचा अर्थ असा असतो की भाजपालाच हे मुख्यमंत्री पद मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवरती आहे। परंतु या भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा जो स्थायी भाव आहे की ते आश्चर्याचे धक्के देतात, तशी एखादी गोष्ट घडू शकते, परंतु ती शक्यता ही तुर्तास वाटत नाही। आणि हीच एक ॲडिशन सुद्धा आहे, संघानं सुद्धा फडणवीसांना पाठिंबा दिलेला आहे। विविध त्याची कारणं सुद्धा आहेत आणि त्यामुळे भाजप वरिष्ठ नेत्यांची मागणी आणि संघाची भूमिका हे सगळं लक्षात घेता फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। महाराष्ट्र सांभाळण्यासाठी संघाला स्वयंसेवक हवा अशी विविध कारणे आहेत, त्यामुळे फडणवीसांना पाठिंबा देण्यात आलाय।